बे पोट्यो, सालं मले काही समजून नाही राहिलं. ज्यानं बायका टाकल्या, ज्याचं नाव Epstein फाईलमध्ये आहे, ज्यानं या देशाचं नाव जगाच्या पातळीवर भारताला गौरव मिळवून दिला, अशा कुस्तीपटूवर लैंगिक अत्याचार केल्या, असा खासदार ब्रिजभूषण, एका दलित मुलीवर रेप केला, म्हणजे बलात्कार केला, तिच्या वडिलाले जेलमध्ये यातना देऊ देऊ मारलं, तिच्या आईवर आत्यावर ट्रक चढून त्याचं ॲक्सिडेंटमध्ये त्याला मारलं, असा BJPचा आमदार कुलदीप सेंगर, ज्याच्याकडं 2,500च्या वर महिलांचे लैंगिक अत्याचार केले, बलात्कार केले, रेप केले, त्याला खासदारकीची तिकीट दिली प्रज्वल रेवन्ना, आणि त्याचा प्रचार करायला कोण गेलं तर भारताचा गृहमंत्री गेला, अमित शहा. अशा बलात्कारी लोकांची पार्टी आहे हे. आणि हे पार्टी महिला आरक्षणाच्या लंबाल्या गोष्टी करते. जे महिला आरक्षण, नारी ठीक आहे वंदन अधिनियम, हा महिला आरक्षणाचं विधेयक हे 2023मध्ये सप्टेंबर महिन्यात मंजूर झालं. याच्यावर भाषणं दिले मोदीनं, देवेंद्र फडणवीसनं ट्विट केलं, त्याच्या शुभेच्छा दिल्या. मग हे कोणतं महिला आरक्षणाचं विधेयक होतं? मग हे आता जे केलं हे रद्द केलं, आणि हे जे आता केलं, ठीक आहे, हे नाव होतं महिला आरक्षणाचं, पण यायले मतदारसंघाची पुनर्रचना करायची होती, त्याच्या सीमा बदलवायच्या होत्या, मुस्लिम भाग तोडायचे होते, SC STचे जे आरक्षित भाग होते त्याला डिवाईड करायचे होते. त्याच्याबाबत काहीही शाश्वती नव्हती, गॅरंटी नव्हती. म्हणून इंडिया अलायन्सच्या सर्व खासदारांनी मिळून हे 3 दिवसाचं जे अधिवेशन आहे, हे विशेष अधिवेशन बोलावलं. ते बरोबर केरळ, तामिळनाडू आणि आसाम, पश्चिम बंगाल हे जे 5 राज्यात विधानसभेचं इलेक्शन आहे, इथं जर हे विधेयक पारित झालं तर आम्ही महिला विधेयक संमत केलं असं सांगन, पण त्याच्या मागून काड्या वेगळ्या करणं होत्या चालू. याच्यावर एक लंबा व्हिडिओ यूट्यूबवर आता येणार आहे, तो नक्की पाहिजा. पण मात्र महिला आरक्षणाचं विधेयक पहिलेच मंजूर झालं, ते BJPनं कॅन्सल केलं, आणि म्हणून हे नव्यानं मांडलं. पण त्याच्या आड मतदारसंघाच्या, विधानसभेच्या आणि लोकसभेच्या जागा वाढवायच्या होत्या, आणि त्याच्यातून महिलाला आरक्षण द्यायचं होतं. कारण या प्रस्तावित 543 जागात जर त्यानं दिलं असतं तर यायच्या सीटा कमी झाल्या असत्या. ठीक आहे, यायनं तर त्या RSSच्या बॉडीमध्ये, RSSच्या फादर बॉडीमध्ये एकही महिला आजपर्यंत अध्यक्ष बनवली नाही, सदस्य बनवली नाही. हे का सांगन बे? ठीक आहे, हे तर ठीक आहे मनुस्मृती सांगणारे लोक, हे संविधान मानणारे नव्हते, हे देशाचा तिरंगा मानणारे नव्हते, आणि हे महिला आरक्षणाच्या गोष्टी करते. ठीक आहे, ठीक आहे, महिलांना मूल आणि चूल इथपर्यंतच ठेवणाऱ्यांची ही मानसिकता आहे. हे काही महिला आरक्षण, ठीक आहे, हे तुम्ही पहिलं जे पारित केलं होतं ते काऊन रद्द केलं, त्याचं उत्तर द्या. बाकी तुम्हालचे काय बेरे धंदे त्याच्यामागं करायचे होते, हे मात्र तुम्ही त्याच्यात काहीही सांगितलं नाही. म्हणून याचा विरोध झाला, आणि हे भारताच्या संविधानाची मूलभूत चौकट बदलवण्याचा एक प्रयत्न होता. ठीक आहे, हे तुम्ही मात्र लक्षात घ्या, मी का म्हणून राहिलो. म्हणून तुम्ही मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड निघाले तर तिथं तुम्ही 3 वर्ष पाय नाही ठेवला, 2.5 वर्ष, आणि तुम्ही महिला आरक्षणाच्या गोष्टी करता, तुम्ही महिला संरक्षणाच्या गोष्टी करता. कितीतरी लोक तुमच्या पक्षामध्ये महिलांचे बलात्कार केलेले लोक तुम्ही भरलेले आहे, आणि तुम्ही महिला आरक्षणाच्या गोष्टी करणं तुमच्या तोंडातून शोभत नाही. जराशी लाज वाटू द्या. तुम्ही त्या खासदाराले, ब्रिजभूषणले पदावरून बी काढलं नाही, खासदारकीचं पद नाही, पक्षातून एखाद्या पक्षानं बरखास्त केलं असतं. ठीक आहे, अशा पक्षांनी महिला आरक्षणाच्या गोष्टी करू नये. ठीक आहे, महिला आरक्षण नरसिंहरावांनी दिलं, समजलं का? 33%, 73 आणि 74वी घटना दुरुस्ती केली. नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायती, ठीक आहे, जिल्हा परिषद 33%, ठीक आहे, 73 वाचा, 73 आणि संवैधानिक अधिकार दिला. हे राजीव गांधीच्या सरकारनं मांडलं होतं, नरसिंहरावच्या सरकारमध्ये पारित झालं, आणि त्याच्यानंतर महिलांना 50% आता आरक्षण आहे. समजलं का? 50%, 50. त्याच्यानंतर या देशातल्या, ठीक आहे, महिलांना भारतीय सेनेमध्ये, ठीक आहे,
समाविष्ट करण्यात यावं असा आदेश पारित केला. ठीक आहे, भारताचे संरक्षण मंत्री होते शरदचंद्र पवार साहेब. तेव्हा त्यांना महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी महिलासुद्धा सैनिकात असल्या पाहिजेत हे त्यावेळेस त्यांनी सांगितलं. हे आले म्हणते महिलाचं सशक्तीकरण. समजलं का? हे तुम्ही ज्ञान पाजू नये जे महिलांची कधी इज्जतच करत नाही. ते का महिलाच्या आरक्षणाच्या लंबल्या गोष्टी आणावं. याच्यावर तुम्हाला काय वाटते मला खालतं कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. एक फुल व्हिडिओ अभ्यास पूर्ण ठीक आहे हा यूट्यूबवर येणार आहे, तो तिथं नक्की पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.